नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 6च्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आता आपण टूलकिटमधील वायू या थेमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. निरोगी जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवेत श्वास घेणे महत्त्वाचे आहे, परंतु मानवी कृतीमुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत चालली आहे. भारतामध्ये हवेचे प्रदूषण ही अत्यंत गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या बनली आहे. शहरी भागात वाहतूक, उद्योग आणि बांधकामाचा धुराळा यांसारख्या कारणांमुळे हवेतील PM2.5, PM10, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे. हवेचे प्रदूषण दमा, श्वसन विकार, फुफ्फुसाचे रोग यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. वायू हे थीमॅटिक क्षेत्र अमृत शहरांसाठी एकूण 3600 गुणांचे असून अमृत अंतर्गत नसलेल्या शहरांसाठी 3100 गुणांचे आहे. आता आपण वायू थीमॅटिक क्षेत्रातील प्रत्येक इंडिकेटरची सविस्तर माहिती घेऊ. पहिला इंडिकेटर आहे वायू गुणवत्ता परीक्षण. ह्यासाठी 600 गुण आहेत. वायू गुणवत्ता परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे हवेतील प्रदूषक घटकांची मात्रा मोजणे आणि त्यांचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम ओळखणे. हवेतील PM2.5, PM10, कार्बन मोनॉक्साईड, सॉक्स, नॉक्स यांसारखे प्रदूषक घटक मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. हवेतील प्रदूषणाचं नियंत्रण परीक्षणाद्वारे करता येतं. ह्यासाठी वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI वापरला जातो, जो हवा किती शुद्ध आहे आणि तिचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे दाखवतो. जर AQIचा निकाल 50 ते 60 असेल म्हणजे हवेची गुणवत्ता चांगली आहे, पण AQIचा निकाल जर 500 ते 600 असेल म्हणजे हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आणि तुम्हाला त्यावर काम करणे फार गरजेचे आहे. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्ले असलेली वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र तसेच व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्ले नसलेली वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र असणे आहे. ह्यासाठी रिलेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजेच जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे बाकीच्या स्वराज्य संस्थांना सुद्धा गुण मिळतील. वायू प्रदूषण हॉटस्पॉट्स ही अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी वायू प्रदूषकांचे उत्सर्जन अधिक असते आणि ह्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची संभावना असते. ह्या वायू प्रदूषण हॉटस्पॉट्सची माहिती तुम्हाला जतन करायची आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन आराखडा कृतीबिंदूची प्रत जमा करायची आहे. NABL प्रमाणित आणि मान्यताप्राप्त व MPCBच्या प्रयोगशाळांद्वारे वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल जतन करून ठेवायचा आहे, ज्यात किमान PM2.5, PM10, सॉक्स, नॉक्स इत्यादी असणे गरजेचे आहे. 24 तास सातत्याने निरीक्षण आणि वायू गुणवत्तेचा निर्देशांक तसेच वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी निरीक्षण करणे आवश्यक आहे. 2 अहवालांमध्ये किमान 1 महिन्याचे अंतर असावे. वायू गुणवत्ता निरीक्षणासाठी तयार करण्यात येणाऱ्या 2 अहवालांमध्ये किमान 1 महिन्याचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्ले असलेली तसेच डिस्प्ले नसलेली वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवावी. सभोवतालच्या वायू गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण करणाऱ्या केंद्रांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे तसेच त्यांच्या स्थानांचा तपशील व्यवस्थित स्वरूपात संग्रहित करून ठेवावा. शहरातील वायू प्रदूषण हॉटस्पॉट्सची ओळख करून त्यांची यादी व मॅपिंग करावे. निवड करण्यात आलेल्या वायू प्रदूषण हॉटस्पॉट्ससाठी अल्पकालीन उपाययोजनांची रूपरेषा दर्शवणाऱ्या अहवालाची प्रत उपलब्ध ठेवावी. तसेच हवेच्या गुणवत्तेत सुधारणा साधण्यासाठी दीर्घकालीन आराखडा किंवा कृतीबिंदूंची रूपरेषा मांडणाऱ्या अहवालाची प्रतही दस्तऐवज स्वरूपात जतन करून ठेवावी. पुढचा इंडिकेटर फटाक्यांवर बंदी घालण्याकरिता पुढाकार हा आहे. आपण फटाके वेगवेगळ्या सण समारंभ कार्यक्रमाच्या वेळी वापरतो, पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला वायू प्रदूषणातून दिसून येतो. फटाक्यांमुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड
आणि PM2.5 सारखे सूक्ष्म कण वातावरणात पसरतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. फटाक्यांच्या आवाजामुळे कानाच्या पडद्याला हानी होण्याची शक्यता असते. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम. यासाठी 150 गुण आहेत. फटाके विक्री आणि वापरावर बंदी घातलेल्या व वृत्तपत्र व वेबपेजवर प्रकाशित केलेल्या आदेशाची प्रत द्यायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना शैक्षणिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त ठिकाणी जनजागृती कार्यक्रम किंवा उपक्रम राबवायचे आहेत. सण उत्सवाच्या संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळचा वायू गुणवत्ता निरीक्षण अहवालाची प्रत द्यायची आहे. यात आवश्यक तपशीलमध्ये स्थानिक प्राधिकरणांकडून फटाके विक्री आणि वापरावर बंदी घातलेल्या अधिसूचनेची प्रत जमा करायची आहे. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आदेशाचे किंवा सूचनेचे छायाचित्र किंवा वेबपेज स्क्रीनशॉट द्यायचे आहे. जनजागृती कार्यक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये आणि जनजागृती कार्यक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे जतन करायची आहेत. उत्सवाच्या संध्याकाळी किंवा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी NABL मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रयोगशाळांकडून वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल जमा करायचा आहे. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीट्सचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सची गुण मिळवणे सोपे होईल. पुढचा इंडिकेटर नागरिकांमध्ये चांगल्या सवयींना प्रोत्साहन. सायकलिंग ट्रॅकची निर्मिती हा आहे. यासाठी 100 गुण आहेत. सायकल वापरणे हे आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. सायकल चालवताना कोणतेही प्रदूषण होत नाही. वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगची अडचण देखील कमी होते. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान नव्याने अडथळामुक्त सायकलिंग ट्रॅक तयार करायचे आहेत. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियान 3, 4 आणि 5 दरम्यान तयार करण्यात आलेल्या आणि देखभाल करण्यात आलेल्या अडथळामुक्त सायकलिंग ट्रॅकची लांबी किलोमीटरमध्ये सादर करायची आहे. सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती मोहिमा आणि उपक्रम आयोजित करायचे आहेत. स्थानाचे म्हणजे लोकेशनचे तपशील, संपूर्ण पत्ता, नव्याने तयार केलेल्या सायकलिंग ट्रॅकच्या लांबीसह गुगल मॅपवर प्रकल्पाचे स्थान किलोमीटरमध्ये जमा करायचे आहे. माझी वसुंधरा अभियान 3, 4 आणि 5 दरम्यान तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक अडथळामुक्त असावेत आणि त्यांची देखभाल करण्यात यावी. कार्यारंभ आदेश प्रमाणपत्राची प्रत जमा करायची आहे. सायकल ट्रॅकची विविध टप्प्यांवरील आधी, दरम्यान, नंतर ची जिओटॅग केलेली छायाचित्रे 1 ते 2 MB मध्ये सेव्ह करायची आहेत. जनजागृती मोहिमेचा तपशील विहित एक्सेल फॉर्मॅटमध्ये आणि जनजागृती मोहिमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे 1 ते 2 MB मध्ये सेव्ह करायची आहेत. बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन हा पुढचा निर्देशांक आहे. यासाठी 300 गुण आहेत. बांधकाम उद्योगामुळे बरीच 2.5 आणि 10 मायक्रोमीटरचे कणद्रव्य तयार होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची शिफारस करतो. बांधकाम व पाडकाम व्यवस्थापन या केंद्रबिंदूमध्ये आपण कुठल्याही जागेचं बांधकाम अथवा पाडकाम केल्यानंतर जो कचरा तयार होतो त्यावरती लक्ष केंद्रित करतो. C&D वेस्ट व्यवस्थापनासाठी उपाययोजना. योग्य कव्हर असलेल्या बांधकाम व पाडकाम कचरा साठवणुकीसाठी जमीन स्क्वेअर मीटरमध्ये उपलब्ध करायची आहे. संकलनासाठी असलेल्या GPS ट्रॅकर असलेल्या व GPS ट्रॅकर नसलेल्या वाहनांची माहिती जतन करायची आहे. बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे विलगीकरण करायचे आहे. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे पुनर्वापर करायचे आहे. बांधकाम ठिकाणांना योग्य कव्हर असणे गरजेचे आहे. कचरा साठवण्यासाठी निवडल्या गेलेल्या जमिनीचा, क्षेत्राचा तपशील आणि गुगल मॅप लिंक देणे. बांधकाम व पाडकाम कचरा गोळा करण्यासाठी GPS ट्रॅकर असलेल्या व नसलेल्या वाहनांचे लॉगबुक किंवा नोंदणीपत्र जमा करायचे आहे. विलगीकरण केलेल्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे वर्गीकरण लॉगबुकसह द्यायचे आहे. एकूण संकलित, विलगीकरण आणि पुनर्वापर केल्या जाणाऱ्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याचा तपशील टनमध्ये
लॉगबुकसह जतन करायचा आहे. बांधकाम ठिकाणावर धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बांधकाम ठिकाणं योग्यरित्या झाकल्या पाहिजेत. बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने जिओटॅग केलेली छायाचित्रे द्यायची आहेत. पुढचा इंडिकेटर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन हा आहे. यासाठी 1000 गुण आहेत. इलेक्ट्रिक वाहने आजच्या काळात पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आधुनिक पर्याय ठरली आहेत. हवेचे प्रदूषण कमी करते. ईव्ही वापरल्याने कोणत्याही प्रकारच्या कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड किंवा PM2.5 कणांचे उत्सर्जन होत नाही. इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज अत्यंत कमी असल्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होते. ई-वाहने हरितगृह वायू उत्सर्जन टाळून हवामान बदलाशी लढायला मदत करतात. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात ई-वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेने खरेदी केलेल्या किंवा भाडेतत्वावर घेतलेल्या ई-वाहनांची माहिती द्यायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक ई-वाहनांचा प्रसार आणि निवड करायची आहे. लास्ट माईल ई-वाहन डिलिव्हरीच्या वापराची माहिती इथे द्यायची आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO यांच्याकडून सविस्तर यादी घ्यायची आहे, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत ई-वाहन, दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी, सार्वजनिक वाहने यांची संख्या असली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेने खरेदी केलेले किंवा भाड्याने घेतलेले ई-वाहनांची संख्या अहवाल सादर करायचा आहे. 250 वॅट क्षमतेच्या दुचाकींना RTOकडे नोंदणीची आवश्यकता नसल्यामुळे अशा ईव्ही विक्रेत्याकडून प्राप्त होणाऱ्या ईव्हीचा तपशील ग्राह्य धरला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या नमूद करायची आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-वाहने म्हणजेच बस, कॅब, टॅक्सी यांची माहिती जमा करायची आहे. ग्राहक, माल वितरक, वाहतूकदार म्हणजेच लास्ट माईल डिलिव्हरी किंवा लॉजिस्टिक्ससाठी ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी इत्यादी वापरल्या जाणाऱ्या ई-वाहनांचा तपशील सादर करायचा आहे. पुढचा इंडिकेटर ईव्ही चार्जिंग स्टेशन हा आहे. यासाठी 500 गुण आहेत. वाहतूक हे वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे, मात्र जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने तो टाळता येत नाही. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केल्याने शहरांमधील प्रदूषणाची पातळी कमी होऊ शकते. ई-वाहनांचा वापर करण्यासाठी पायाभूत सुविधांची अनुपलब्धता एक प्रमुख अडचण आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर वाढविण्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा वाढविण्याकरिता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान तयार केलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती द्यायची आहे. तसेच माझी वसुंधरा अभियान 2, 3, 4 आणि 5 दरम्यान स्थापित आणि देखभाल केलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती जमा करायची आहे. चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सर्व कार्यरत चार्जिंग पॉइंट्सची माहिती द्यायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जलद चार्जिंग स्टेशन असणे गरजेचे आहे. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान तयार केलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये भरायचे आहे. गुगल मॅपवर पूर्ण पत्ता आणि स्थान ह्याची माहिती भरायची आहे. माझी वसुंधरा अभियान 2, 3, 4 आणि 5 दरम्यान तयार केलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे गुगल मॅपवर पूर्ण पत्ता, स्थान ही सर्व माहिती जमा करायची आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या वीज बिलाची प्रत द्यायची आहे. कार्यारंभ आदेश आणि आर्थिक प्रगतीचा अहवाल याची प्रत जमा करायची आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशनची जिओटॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करायची आहेत. पुढील इंडिकेटर सिटी ईव्ही रेडीनेस केवळ अमृत शहरांसाठी लागू आहे. हा इंडिकेटर नव्याने जोडला गेला आहे. यासाठी 200 गुण आहेत. इलेक्ट्रिक वाहन रेडीनेस प्लॅन म्हणजे एखाद्या शहराने इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, धोरणे आणि उपाययोजना तयार ठेवण्यासाठी आखलेली सविस्तर योजना. यामुळे ईव्हीचा वापर वाढवणे आणि स्वच्छ वाहतुकीकडे वाटचाल करणे सोपे होते. ई-वाहनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ईव्ही सेलची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सिटी ईव्ही रेडीनेस प्लॅन तयार करण्यावर भर द्यावा. या अंतर्गत सिटी ईव्ही रेडीनेस प्लॅन तयार करून तो अधिकृतपणे प्रकाशित करणे अपेक्षित आहे. जर अंतिम आराखडा तयार नसेल तर किमान सिटी ईव्ही रेडीनेस आराखड्याचा मसुदा तयार करून सादर करावा.
यासोबतच या प्रक्रियेच्या सुरुवातीसाठी प्रास्ताविक बैठका आयोजित करून संबंधित भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अशा सर्व टप्प्यांची पूर्तता केल्यास ई-वाहन धोरणाच्या अंमलबजावणीस प्रभावी चालना मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत ई-व्ही सेल गठीत झाल्याबाबतचे आदेशपत्र तसेच सदस्यांची यादी दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी. सिटी ई-व्ही रेडीनेस प्लॅनची प्रत सुरक्षितपणे जतन करून ठेवावी. वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या संबंधित अहवालाचा स्क्रीनशॉट पुराव्यादाखल संग्रहित करून ठेवावा. आयोजित बैठकींचे इतिवृत्त, विषयपत्रिका तसेच सहभाग घेतलेल्या सदस्यांची यादी व्यवस्थित स्वरूपात राखून ठेवावी. यानंतरचा इंडिकेटर आहे ध्वनी प्रदूषण. यासाठी 100 गुण आहेत. ध्वनी प्रदूषणाचा आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. उच्च स्तरावरील आवाजामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार आणि झोपेचे विकार होतात. दीर्घकाळ जोराचा आवाज ऐकल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते किंवा की पूर्णपणे नष्ट होऊ शकते. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढील बाबी प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती स्पष्टपणे उपलब्ध असावी. तसेच उत्सवांच्या काळात परवानगी दिलेल्या वेळेच्या मर्यादेनंतर म्हणजेच रात्री 10 ते सकाळी 6 सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबतचा आदेश किंवा सूचना दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये शांतता क्षेत्राची निर्मिती करून त्या क्षेत्रात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन होईल याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अशा उपाययोजनांमुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणात येऊन नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल. जनजागृती उपक्रमांची संख्या विहित केलेल्या एक्सेल स्वरूपात भरून ती माहिती व्यवस्थित ठेवावी. परवानगी दिलेल्या वेळेच्या मर्यादेनंतर उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबतचा आदेश किंवा सूचना दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत शांतता क्षेत्रासंबंधी जाहीर करण्यात आलेला अद्ययावत अधिनियम सुरक्षित स्वरूपात जतन करून ठेवावा. शांतता क्षेत्रांचे अचूक स्थान गुगल मॅपवर दर्शवून त्याची माहिती उपलब्ध ठेवावी. आयोजित कार्यक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे पुराव्यादाखल संग्रहित करून ठेवावीत. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक वातावरणीय बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी हा आहे. यासाठी 350 गुण आहेत. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या कामात तात्काळ पुढाकार घेणे गरजेचे आहे. वातावरणीय बदल हा एक गंभीर जागतिक प्रश्न आहे, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे. या बदलांमुळे तापमान वाढ, अनियमित पावसाळा, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. वातावरणात जे बदल होत आहेत ह्याला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे 4 प्रमुख टप्पे आहेत: तयारी, प्रतिक्रिया, पुनर्वसन, जोखीम कमी करणे. वातावरणीय बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. हवामानातील तीव्र बदल जसे की पूर, अतिवृष्टी, उष्णतेची लाट इत्यादींची माहिती संकलित करून त्याचा आढावा ठेवावा. नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्रांसाठी जसे भूसंखलन, पूर, भूकंप, दुष्काळ यांसाठी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी GIS नकाशे तयार करावेत. आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेतील भागधारकांसाठी क्षमतावृद्धी सत्रांचे आयोजन करावे. तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिसाद आराखडा तयार करून तो नियमितपणे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. जनजागृती उपक्रमांची संख्या तसेच नागरिकांच्या सहभागाचा सविस्तर तपशील विहित केलेल्या एक्सेल स्वरूपात भरून व्यवस्थित ठेवावा. जनजागृती कार्यक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे संग्रहित करून ठेवावीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील गेल्या 5 वर्षातील हवामानातील तीव्र बदल किंवा आपत्तींसंबंधीची माहिती विहित एक्सेल स्वरूपात संकलित करून जतन करून ठेवावी. आपत्तीप्रवण क्षेत्र दर्शवणाऱ्या GIS नकाशांची प्रत दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी. आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या क्षमतावृद्धी सत्रांचे इतिवृत्त व्यवस्थित स्वरूपात राखून ठेवावे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिसाद आराखडा, रिस्पॉन्स प्लॅन तसेच अद्ययावत प्रतिसाद योजनेची प्रत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. वायोथीमॅटिक एरियातील शेवटचा इंडिकेटर वातावरणीय कृती नियोजन केवळ अमृत शहरांसाठी लागू आहे. हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम. यासाठी 300 गुण आहेत. वातावरणीय बदल जागतिक आव्हान बनले आहे, त्यामुळे विकेंद्रित वातावरणीय कृतीवर आधारित उपक्रमांद्वारे या समस्येचे निराकरण करणे महत्त्वपूर्ण बनले आहे. या निर्देशकाचा उद्देश स्थानिक प्रशासन स्तरावर वातावरणीय बदलाचा मुकाबला करण्यासाठी कृती करणे आहे. शहरी स्तरावर वातावरणीय उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी शहरी वातावरण कृती कक्षाची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच शहरी वातावरणीय कृती आराखडा तयार करून तो अधिकृतपणे प्रकाशित करण्यावर भर द्यावा. अंतिम आराखडा तयार नसेल तर किमान त्याचा मसुदा तयार करून सादर करणे अपेक्षित आहे. यासोबतच या प्रक्रियेच्या सुरुवातीसाठी प्रास्ताविक सभा आयोजित करून संबंधित भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करणे गरजेचे आहे. शहरी वातावरण कृती कक्षाच्या स्थापनेसंदर्भातील अधिकृत प्रत सुरक्षित स्वरूपात उपलब्ध ठेवावी. शहरी वातावरणीय कृती आराखड्याचे सविस्तर तपशील तसेच त्याची प्रत दस्तऐवज स्वरूपात जतन करून ठेवावी. आराखडा वेबसाईटवर प्रकाशित केला असल्यास त्याचा स्क्रीनशॉटही संग्रहित करून ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित बैठकींचे इतिवृत्त, विषयपत्रिका तसेच सहभाग घेतलेल्या सदस्यांची यादी व्यवस्थितपणे राखून ठेवावी, जेणेकरून आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे सहज उपलब्ध होतील. याप्रमाणे वायू हा थीमॅटिक एरिया संपला आहे. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या YouTube, Instagram, Facebook पेजला फॉलो करा. धन्यवाद.